स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहात तुम्ही सगळ्या मैत्रिणींनो? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, हसत असाल, आनंदी असाल, कोणाकडूनही अपेक्षा ठेवत नसाल. आणि कोणाकडून अपेक्षा ठेवल्या तर त्या पूर्ण नाही झाल्या तर त्याचं दुःख व्यक्त करत बसायचं नाही, तर त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण स्वतः जगायचं, आपण स्वतः हातपाय हलवायचे. आपल्या मुलांच्या अपेक्षा आपण स्वतः पूर्ण करायच्या. सगळ्या मैत्रिणींना माझा एकच सल्ला आहे की काही ना काही करत राहा. पूर्ण दिवस रिकामा किंवा नुसतीच घरातली कामं करून अख्खा दिवस नका घालवू. घरातलं काम हे महत्त्वाचंच आहे आणि ते आपल्या स्त्रियांशिवाय कुणीही करू शकत नाही. आणि त्या कामाला कमी लेखणं हा एक मोठा खरं तर चुकीची गोष्ट आहे की घरातलं काम म्हणजे फक्त घरकाम करते, फक्त धुणी भांडी करते किंवा फक्त स्वयंपाक करते. ते जर करायला गेलो तर आपले किमान 15,000 वाचले घरातले, म्हणजे तुमच्या मिस्टरांचे 15,000 वाचले असं आपण म्हणू शकतो. म्हणजे एक घरकाम करणं म्हणजे 15-20 हजार रुपये कमवल्यासारखं आहे. प्रत्येक गोष्टीचा जर हिशोब काढला, धुणं भांडी, केर, फरशी, स्वयंपाक, वरचं सगळं आवरणं, मुलांना सांभाळणं, या सगळ्या जबाबदाऱ्या स्त्री एकटी पार पडते. मात्र आत्ताचा काळ हा कसा आहे, कॉम्पिटिशनचा आहे, महागाईचा आहे. म्हणून प्रत्येक स्त्रियांनी आपल्या पायावर उभं असावं आणि काही ना काही करत राहावं. हे मी तुम्हाला नक्की सांगते. घरकाम तर करा, ते महत्त्वाचंच आहे, पण त्याबरोबर स्वतःला वेळ द्या, स्वतःसाठी काहीतरी करा, नवीन नवीन काहीतरी शिकत राहा. तर चला आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. व्लॉग म्हणजे मी तुम्हाला सांगितलं परवा दिवशीच की मी देवघर बदलणार आहे आणि त्याप्रमाणे मी बदललं. कारण देवघर नीट नसलं, एक वेळ मला घरात मी ॲडजस्टमेंट करू शकते, कुठली वस्तू नसेल काय नसेल मी गप्प बसू शकते. मात्र देवघर नीट नसलं तर मला काहीही सुचत नाही. तुम्ही बऱ्याच जणांनी सल्ला दिला की देवघर नका विकू, स्टूल घेऊन बसा. पण मला सांगा, आपले हातपाय धडधाकट असताना स्टूलवर बसून पूजा करायची किंवा स्टूलवर बसून वाचायचं हे मला नाही पटत. म्हणून मी बैठं देवघर घेतलं. आणि तुम्हालाही कुणाला घ्यायचं असलं तर बैठच देवघर घ्या. उभ्यानी पूजा करण्याचं ना समाधान मिळतं ना त्याची मनशांती मिळते. कारण शेवटी कसं आहे, एक ते घाईघाईनं केल्यासारखं होतं, कारण आपण उभे असतो आणि बसून आपल्याला देव दिसतात. मला महाराज दिसल्याशिवाय वाचन करणं किंवा लक्ष्मीकडे बघितल्याशिवाय श्रीसूक्त म्हणणं हे काही जमतच नव्हतं आणि त्यामुळे सेवा राहत गेल्या होत्या. आणि तेवढ्यासाठी मी नवीन देवारा घेतला. देवारा तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते. आधी आपण आता आजची पूजा करूया आणि पूजा करतच तुमच्याशी मी आज गप्पा मारणार आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला मी देवघर दाखवणार आहे. चला आता आपण पूजा करूया. त्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तू अवधूता सतजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ.
शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर, परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। पंचप्राण हे आतुर झाले करण्या तव आरती, स्वामी करण्या तव आरती। सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती। हरिहर संगे ब्रह्मदेव ही खेळे तव भाली, स्वामी खेळे तव भाली। पूनव हसते प्रसन्नतेने सुखचंद्राच्या वरी, लाजवती रवी तेजाला तव नयनांच्या ज्योती, स्वामी नयनांच्या ज्योती। सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती। पुष्प प्रदत्तव नाम असा, पुण्य प्रदत्तव नाम असावे सदैव या ओठी, स्वामी सदैव या ओठी। श्वासा संगे स्पंदन व्हावे, श्वासा संगे स्पंदन व्हावे तुझेच जग जेठी। अगाध महिमा अगाध आहे स्वामी तव शक्ती, हो स्वामी तव शक्ती। सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती। धर्माचरणे पावन व्हावे सदा असो सन्मती, स्वामी सदा असो सन्मती। सत्कर्माचा यज्ञ घडावा जिजवूनही यष्टी, सन्मार्गाने सदैव न्यावे घेऊन मज हाती, स्वामी घेऊन मज हाती। सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती। अहंपणाचा लोप करूनी कृतार्थ जीवन करा, स्वामी कृतार्थ जीवन करा। पावन करूनी घ्यावे मजला तेजोमय भास्करा, अल्पच भिक्षा घालून स्वामी न्यावे मज संगती, स्वामी न्यावे मज संगती। सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती। 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय। जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। चला आता तुम्हाला देवघर दाखवते, जास्त वेळ न घालवता। आरती कशी वाटली नक्की सांगा। आणि माझी ही महाराजांची सगळ्यात आवडती आरती आहे आणि खूप मन प्रसन्न होतं जेव्हा मी ही आरती करते। आधी सुख करता केली, मग देवीची केली, पण तुम्हाला फक्त स्वामींची दाखवली, कारण स्वामींची आरती आपल्या सगळ्यांना आवडते महाराजांची। चला आता तुम्हाला देवघर दाखवते, तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा। तर असे याला दोन खाली ड्रॉवर आहेत, हे बघा, यामध्ये सगळ्या उदबत्त्या वगैरे बसल्या आहेत। पुस्तकं आणि तेल आत्ता इकडे ठेवलं आहे मी, म्हणजे ग्रंथ सगळे। इथं आपलं वस्त्र आहे, म्हणजे जे आपण देवाला पुसतो वगैरे ते वस्त्र। भीमसेनी कापूर आहे। त्यानंतर इथं आत्ता दाखवलेला प्रसाद आहे, कापूर आरती आहे, तुम्ही पण घ्या आरती। आणि अशा प्रकारे तुपाचा दिवा शंखचक्र दिव्यामध्ये लावला आहे। इथे नवग्रह चौकी आहे, इथं आहे कलश, आपला कलश स्थापना, इथे आपली समई। आणि आता बघा पूर्ण देवघर मी कशी मांडणी करते बघा। माता लक्ष्मी आणि गणपती मधोमध ठेवते, त्यानंतर शेजारी लक्ष्मीचं आसन, श्रीयंत्र, कुबेर यंत्र, त्यानंतर शंख, त्यानंतर वरती इथे अन्नपूर्णा, माता लक्ष्मीचा फोटो, आपले महाराज जवळून बघा कसे सुंदर दिसत आहेत बघा। त्यांचे वस्त्र शिवून पाहिजे असतील तर 99 750 10 606 वर कॉल करा। 99 750 10 606 वर कॉल करा, तुम्हाला वस्त्र शिवून मिळतील। त्यानंतर आपली विष्णू लक्ष्मी माताची फोटो आणि त्यानंतर बघा हे आपलं देवघर सेम तसंच, फक्त बसलेलं देवघर मी आणलेलं आहे।
काहीही दोन्ही देवघरमध्ये फरक नाही आहे. आणि अशा प्रकारे हे बघा पूर्ण देवघर दाखवते. वरून सुरुवात करूया. शुभलाभ, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्यानंतर अशा पद्धतीनं हे सगळं देवघर आहे शेवटपर्यंत. आणि वरती मी माता लक्ष्मीचा फोटो ठेवलेला नाही आहे, व्यवस्थित खिळा लावून त्याला लावलेला आहे, कारण मला आवडतो माता लक्ष्मीचा फोटो असलेला. इथं पण एक आहे, 2 फोटो आहेत. आणि अशा प्रकारे आपलं हे देवघर आहे. तर तुम्हाला आवडलं का मला नक्की सांगा कमेंट करून. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना काय तर श्री स्वामी समर्थ.